नमस्कार मंडळी. तर इथे बघा गव्हाला पाणी चालू आहे. तर ऊन पण भरपूर असं लागते. तर इथं बघा इथं असा मक्का वगैरे आहे. इथं पाणी वगैरे चालू आहे. तर राहू लागलेत पाणी पाजायला. तर इकडे बघा असा गहू आहे. तर आता मी जेवण देण्यासाठी आलते. तर इथं बघा वैरणीसाठी थोडासा मक्का मिक्स आणि हायब्रिड असं केलं आहे. तर ही आपली लागण आहे बघा अशी. तर खूप छान असा फुटवा आलाय लागलेला पण. तर इथे असा रेल्वेचा रोड आहे. रेल्वे जाते इथून. तर बघा तिथे गाडीला किटली दुधाची लावली आहे. ते कामावरून तसंच आले होते पाणी पाजण्यासाठी. तर आता मी तिकडे किटली आणायला जाणार आहे. तिथं शेजारी जे शेत आहे त्यांचं बाग आहे. त्या बागेमध्ये गाडी लावली आहे. आणि बघा तिथं तुम्हाला समोर दिसत असेल किटली आहे. भरपूर असं ऊन लागते. तर मी आले होते जेवण देण्यासाठी. जेवण वगैरे आता दिलं आहे. कारण एका मोटरीचंच पाणी चालू होतं. त्यामुळं 2 दिवस झालं पाणी पाजतात. पण आज 2 मोटरीचं पाणी चालू असल्यामुळे आज लवकर होईल पाणी. त्यामुळे ते म्हटले आता घरी येत नाही, तुझं जेवण घेऊन शेणाई शेतामध्ये. तर मी तर आली बघा. तर आता डबा वगैरे दिला आहे. तर आता तिथं गाडीला किटली आहे ते आता घेऊन जाणार आहे. तर आता खूप काही मोठा असा व्हिडिओ मी काढणार नाही आहे. तर अगदी छोटासाच म्हटलं तुम्हाला आमचं जे दुसरं शेत आहे ते दाखवायचं. तर इकडे बघा साईडनं हत्ती गावात वगैरे असं लावलं आहे आम्ही. हे वैरणीसाठीच लावलेलं आहे असं. तर अशी बघा कुत्री त्रास देतात. ही जी लागण आहे ती अशी मोडतात, पाण्यात वगैरे अशी बसायला येतात उन्हामुळे. तिथे बघा चंबर चालू आहे. तर पाजतात पाणी आहो. तर इकडं मी गाडीपासून किटली घेऊन आले. तर आता मी चालले. तर असं आमचं आहे बघा दुसरं जे शेत आहे ते. तर इथून शेतातूनच असा रोड जातोय. तर भरपूर असं ऊन लागायला लागले. आता मी चालले घरी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.